नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 11. आराध्या म्हणाली, पप्पा, आय थिंक आय ऑल्सो हॅव टू गो विथ आदित्य. विजयराव म्हणाले, सिच्युएशन बघता तुलाही त्याच्यासोबत जायला लागेल असंच वाटतंय. आराध्या म्हणाली, हो पप्पा, आणि असेही त्याने माझ्याचमुळे एवढे दिवस घरी सांगायचं टाळले. सो आता मला तिथे जाऊन सर्व गोष्टींची नीट घडी बसवावी लागणार आहे. विजयराव म्हणाले, मला तर असं वाटतंय मी पण यावं तुमच्याबरोबर. कदाचित माझीही गरज भासेल तिथे. आदित्य म्हणाला, ठीक आहे, तुम्ही पॅकिंग करून ठेवा. मी आणि अजित आमची कामं उरकून दुपारपर्यंत येतो. मग निघू? आराध्या म्हणाली, हो, लवकर या. ते येतात तोवर प्रियाताई आणि आराध्या यांनी सर्वांची पॅकिंग उरकून घेतली. मग शीतलताई आणि सुभद्राव यांच्यासाठी काही गिफ्ट्स आणि खाण्याचे पदार्थ घेतले. दुपारी आदित्य आणि अजित घरी आल्यावर सर्वजण जेवण वगैरे आवरून पुण्याकडे रवाना होतात. इकडे पुण्याला सकाळी महादेव मेन्शनमध्ये शीतलताई म्हणाली, अहो, आज प्रियाताई आणि विजयराव दोघांशी बोलणार होते ना? सुभद्राव म्हणाले, कशाबद्दल शीतल? शीतलताई म्हणाली, देवा, काय करू ह्या माणसाचं. अहो, आदित्य आणि आराध्याबद्दल आहे का लक्षात? सुभद्राव म्हणाले, अगं हो गं बाई, आहे लक्षात. आणि मला ठाऊक आहे रिझल्ट पॉझिटिव्ह असेल. शीतलताई म्हणाली, असंच होऊ देत. सायंकाळी अचानक महादेव मेन्शनमध्ये दारावरील बेल वाजली. तशा शीतलताई म्हणाल्या, ह्या वेळेला कोण आलंय? असं म्हणत शीतलताईंनी रेखाला आवाज दिला. शीतलताई म्हणाली, रेखा, कोण आले बघ तर. रेखा, घरात काम करणारी मेड, दार उघडते आणि म्हणते, आदित्य दादा आणि आराध्यताई आलेत बाईसाहेब. शीतलताई घरात येणाऱ्या आराध्या, आदित्य आणि विजयरावांकडे बघून बोलतात. शीतलताई म्हणाली, अरे, असे अचानक आलात? सरप्राईज एकदम. आणि आराध्या, तू कळवायचं तरी की विजयदादा पण येत आहेत ते. आराध्या आणि आदित्य शीतलताईंना मिठी मारत. आराध्या म्हणाली, आई, सांगितले असते तर सरप्राईज राहिले असते का? सुभद्रा म्हणाले, शीतल, चहा पाण्याचं बघा, सर्वजण दमले असतील. विजयराव, या तुम्ही सर्व फ्रेश व्हा आणि मग आपण हव्या तेवढ्या गप्पा मारू. थोड्या वेळाने सर्वजण डायनिंग एरियामध्ये खानपान करत गप्पा मारत असतात आणि हीच वेळ बघून सुभद्राव विजयरावांशी आराध्य आणि आदित्यबद्दल बोलायचं ठरवतात. सुभद्राव म्हणाले, काय मग विजयराव, आमच्या बोलण्याचा विचार केला का तुम्ही? त्यांच्या ह्या एका वाक्यावर आदित्यला ठसकाच बसतो आणि आराध्या तीही तिच्या पप्पांकडे खूप आशेने बघत असते. विजयराव म्हणाले, हो, विचार तर केलाय, पण आराध्या आणि आदित्यचा नाही, तर आदित्य आणि रियाचा. शीतलताई म्हणाली, दादा, हे काय बोलताय तुम्ही? आदित्य आणि रिया कसं शक्य आहे हे? सुभद्राव म्हणाले, विजयराव, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आदित्य म्हणाला, नाही बाबा, काकांचा काहीच गैरसमज झाला नाही आहे. रादर काका तुमच्याशी ह्याच विषयावर बोलायला नाशिकहून इथे आले आहे. आदित्य उठून शीतलताई आणि सुभद्राव यांच्याजवळ जातो आणि त्यांच्या नजरेत नजर घालून बोलू लागतो. आदित्य म्हणाला, बाबा, आई, मी आणि रिया एकमेकांवर खूप प्रेम करतो. मला कायमच रियाला ह्या घरात आणायचं आहे. तुमची सून नाही तर तुमची मुलगी म्हणून. द्याल ना मला परवानगी? सुभद्रा म्हणाले, परवानगी कशाला मागत आहेस? आदित्य, सर्व तर तू आधीच ठरवून मोकळा झाला आहेस. शीतलताई म्हणाली, एकदा आराध्याचा तरी विचार करायचा. रागात आदित्यकडे बघत बोलतात. आराध्या म्हणाली, आई, का विचार करावा? त्याने माझा विचार करण्यासाठी प्रेम हवं आणि आमच्यात मैत्रीपलीकडे काहीच नाही आहे. आदित्य म्हणाला, हो आई, आराध्या आणि मी बेस्ट फ्रेंड आहोत, पण प्रेम ते तर मी फक्त आणि फक्त रियावर करतो. विजयराव म्हणाले, हे बघा सुभद्राव, नवरा बायकोच्या नात्यात प्रेम खूप महत्त्वाचं असतं. आदित्य आणि आराध्या यांचं एकमेकांवर प्रेम तर आहेच,
पण ते फक्त मैत्रीच्या नात्याने. शीतलताई म्हणाली, मला नाही वाटत दादा, आराध्याशिवाय कोणी दुसरी मुलगी त्याला छान सांभाळू किंवा ओळखू शकते. विजयराव म्हणाले, ठीक आहे, माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. फक्त एकदा आराध्या आणि आदित्य काय म्हणताय आहे तेवढे ऐका प्लीज. आराध्या म्हणाली, बाबा प्लीज एकदा ऐका आदित्यचं, त्यानंतर तुम्ही जी काही शिक्षा देणार ती आम्हाला मंजूर असेल. सुबोधराव आराध्याकडे चमकून बघतात. आराध्या म्हणाली, हो बाबा, मलाही कारण ह्या सर्व गोष्टी मला आधीपासून माहिती होत्या. सुबोधराव म्हणाले, म्हणजे तुम्ही दोघांनी आम्हाला अंधारात ठेवले तर? ठीक आहे, बोला, ऐकतोय आम्ही. मग आदित्य त्यांना रिया आणि त्याच्या नात्याबद्दल सर्व काही सांगतो आणि आराध्याने त्यांना त्यांच्या नात्यासाठी आजवर काय काय केले तेही सर्व काही सांगतो. सर्व ऐकून सुबोधराव आणि शीतलताई निशब्द असतात. आदित्य म्हणाला, आई, बाबा, आता तुम्हाला मला जी काही शिक्षा करायची असेल ती करा, फक्त आराध्याला नको. कारण तिने जे काही केलं ते सर्व माझ्या भल्यासाठी. बाबांचा हात हातात घेत बोलतो. आराध्या म्हणाली, नाही बाबा, त्याच्याही पेक्षा मोठी चूक मी केली आहे. त्यामुळे शिक्षा फक्त त्याला एकट्यालाच नको, तर मलाही हवी आहे. तुमच्यापासून सर्व लपवण्याची शिक्षा. सुबोधराव म्हणाले, शिक्षा तर तुम्हाला दोघांनाही मिळणार. विजयरावांकडे बघत मिश्किलपणे असतात आणि म्हणतात, तर आदित्य, तुझी शिक्षा ही असेल की तू पुढल्या आठवड्यात एंगेजमेंट करतो आहेस. आणि आराध्या, तुझी शिक्षा ही असेल की तू एंगेजमेंटची सर्व तयारी तुझ्या हाताने करायची आहेस. आदित्य म्हणाला, पण बाबा, मी आराध्याशी एंगेजमेंट नाही करू शकत. प्लीज बाबा, मला समजून घ्या प्लीज. सुबोधराव म्हणाले, कोण म्हणतंय तुला की तू आराध्याशी एंगेजमेंट कर? म्हणून आदित्य म्हणाला, मला समजत नाही आहे बाबा, तुम्ही काय बोलताय ते. शीतलताई म्हणाली, अहो, मी काय बोलते आहे की त्याला जर एंगेजमेंट नको असेल तर नको करायला आपण त्याला जबरदस्ती. विजयराव म्हणाले, हो सुबोधराव, त्याची इच्छा नसेल तर इथेच थांबलेलं बरं. आदित्य म्हणाला, बाबा, काय चाललंय, काहीच कळत नाही आहे. तुम्ही नीट सांगाल का, काय आहे तुमच्या डोक्यात ते? सुबोधराव म्हणाले, ठीक आहे, जर त्याला नसेल करायची एंगेजमेंट रियासोबत तर मग मी मिस्टर सिंग यांना सरळ नाही म्हणून सांगतो. सर्वजण तोंड दाबून हसत आदित्यकडे बघत असतात. आदित्य म्हणाला, ठीक आहे, सांगा मिस्टर सिंगला. आणि अचानक त्याला क्लिक होतं की त्याचे बाबा काय बोलले. आदित्य म्हणाला, काय बोलले बाबा तुम्ही? कोणासोबत एंगेजमेंट? शीतलताई म्हणाली, रियासोबत. पण आता तू नाही म्हणतोय, मग आम्ही सांगतो त्यांना की नको येऊ पंजाबवरून म्हणून. आदित्य म्हणाला, हे आई, असे काही नाही, मी कुठे नाही म्हणालो. तसे सर्व एकसाथ त्याच्याकडे बघत हसायला लागले. त्यांना बघून तो म्हणाला, म्हणजे तुम्ही सर्वांनी मिळून माझी फिरकी घेतली काय? सुबोधराव म्हणाले, हो, आणि हे सर्व तुझ्या बेस्ट फ्रेंडची करामत आहे. आदित्य म्हणाला, म्हणजे हे सर्व आराध्या, तुम्ही कधी प्लॅन केलं? माझं डोकं फुटायची वेळ आलेली आहे. आता सर्व व्यवस्थित सांगाल प्लीज मला. आराध्या म्हणाली, तर ऐक, या सर्व गोष्टींचा उलगडा तू जेव्हा अजीसोबत बाहेर गेलेला ना, आम्हाला पॅकिंग करायला सांगून तेव्हाच केला. मी बाबांना कॉल करून तुझं आणि रियाचं असलेलं रिलेशन, मग मी घातलेली तुम्हाला आठ, घरी न सांगण्याचं कारण, ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये आई आणि बाबांना सांगितल्या. आणि या सर्वात मला मम्मा आणि पप्पा या दोघांनीही साथ दिली. आणि अजित, त्यालाही मग सांगितले की तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुला बिझी ठेव म्हणून, जेणेकरून आम्हा सर्वांना डिटेलमध्ये सर्व काही डिस्कस करता येईल. आणि मग
तोही आमचा प्लॅनमध्ये सामील झाला. आणि त्यानंतर तर तुला माहीतच आहे सर्व. आदित्य म्हणाला, हे ठीक आहे, बट जर नेक्स्ट वीकमध्ये एंगेजमेंट आहे तर मग रिया आणि तिचे घरचे कधी तयार झालेत? सुबोधराव म्हणाले, ते मी सांगतो. ॲक्च्युली जेव्हा विजयराव आणि आराध्या यांनी आम्हाला तुमच्याबद्दल कल्पना दिली तेव्हा थोडेसे बिथरलो होतो आम्ही दोघंही. पण आराध्या तिने सरळ मिस्टर सिंग आणि आम्हाला कॉन्फरन्स कॉलवर घेतले आणि माझे त्यांच्याशी सरळ सरळ बोलणे करून दिले. त्यांनाही तुम्हा दोघांच्या नात्याने काहीच अडचण नव्हती. सो ते बोलले की आम्ही उद्याच फ्लाईटने पुण्याला येतोय, मग सर्व ठरवूया. नंतर तुझ्या आईने आपल्या गुरुजीशी बोलून पुढच्या वीकमधला मुहूर्त काढला तुमच्या एंगेजमेंटसाठी. आणि मग आम्ही जेव्हा मुहूर्ताबद्दल मिस्टर सिंग यांच्याशी बोललो तर त्यांनीही नेक्स्ट वीक करता हमी भरली. मग काय खुश ना आता लाडोबा? आदित्य म्हणाला, हो बाबा, खूप खूप खुश आहे मी आज. बाबांना मिठी मारत बोलतो. आदित्य म्हणाला, आराध्या काका, खूप मोठावाला थँक्यू. आराध्या आणि विजयरावांना मिठीत घेत बोलतो. आणि आई, तुला तर स्पेशल थँक्स, कारण तू रियाला सून म्हणून ॲक्सेप्ट केलं. आईच्या पाया पडत तिला मिठी मारतो. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.